जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला आपण सर्वांनी थंबनेलमध्ये बघितलंच असेल, नवोदयची तयारी ती पण घर बसली. हो, आपण बरोबरच वाचले. पहा, नवोदय ही एक स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धा परीक्षेची जर आपण सर्वजण तयारी करत असाल, आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला आपल्याला नवोदयसाठी तयार करायचे, तर निश्चिंत राहा, आपल्या मुलाची तयारी घरबसल्या देखील होऊ शकते. पण ज्यांना कोणाला नवोदयची तयारी करायची त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की मागच्या 2 वर्षापासून नवोदयची परीक्षा दिवसेंदिवस जरा लवकर घेण्यात येत आहे. म्हणजे सुरुवातीला 2 वर्ष अगोदर जर पाहिलं तर नवोदयची परीक्षा ही एप्रिल महिन्यामध्ये झाली होती. पण आता मागच्या वर्षीचा जर आपण अभ्यास केला तर मागच्या वर्षीची ही परीक्षा जानेवारी महिन्यामध्ये झाली होती आणि आता यावर्षी ही परीक्षा अक्षरशः नोव्हेंबरमध्ये, म्हणजे अगोदर 2-3 महिने अगोदर होणार, नोव्हेंबरमध्ये होणार. म्हणजे आपल्या शाळेच्या सत्राचा जर विचार केला तर दिवाळीपर्यंतची परीक्षा, अर्ध्या सेशनमध्येची परीक्षा आहे. आणि अभ्यास करायचा असेल, मुलांची तयारी करायची असेल तर वेळ हा कमी आहे. पण निश्चित राहा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर तुमची इच्छा असेल, तुमच्या मुलाची नवोदयसाठी चांगली तयारी करायची इच्छा असेल तर अजूनही आमचे दर संडेला ऑनलाईनच्या माध्यमातून तर आम्ही येतच असतो, पण आमच्या ऑफलाईन क्लासेस देखील आहे, त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. अजूनही वेळ गेलेली नाही. नोव्हेंबरच्या तुमच्या सर्व सिलेबसची विद्यार्थ्याची परिपूर्ण तयारी आम्ही करून देतो. आमच्या जर विद्यार्थ्याला तुम्हाला बनवायचं असेल, विद्यार्थ्यांना नवोदयसाठी तयार करायचं असेल तर एकदा आदर्श कोचिंग क्लासेस, आमच्या क्लासेसला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर आमचे नंबर तुम्हाला दिसतच असतील. या नंबरवर देखील, हा नंबर नोट डाऊन करून देखील तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांना माझी एक विनंती आहे की जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्या सर्वांनी एकदा चॅनलवरती नवीन असाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून असेच नवनवीन दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांचे घरबसल्या तुम्ही तयारी करू शकता. सोबतच आतापर्यंत चॅनलला, या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक अवश्य करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या अजून काही नातेवाईकांना, मित्रमंडळींना पर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा असेल त्या व्हिडिओला नक्की शेअर करा, जेणेकरून अशी दर्जेदार माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. ठीक आहे, चला तर मग या व्हिडिओला, त्या सत्राला सुरुवात. तर सत्राला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला त्या परीक्षेबद्दल जाणून घेऊ की नेमकी नवोदय परीक्षा आहे तरी काय. तर पहा, नवोदय परीक्षा ही जवाहर नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला एक गव्हर्नमेंटनं उपलब्ध करून दिलेली एक चांगली संधी आहे. यामध्ये होतकरू चांगल्या बुद्धिवंत विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी निवड करणे हा गव्हर्नमेंट शासनाचा हेतू आहे आणि चांगल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड करायची असं या शासनाचं धोरण आहे. आणि जवळपास जिल्ह्यातून 80 विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले जातात आणि या विद्यार्थ्यांना मग चांगल्या पद्धतीचं सीबीएसईच्या माध्यमातून, आयसीएसईच्या सीबीएसईच्या लेवलचा जो तिथं सीबीएसई बोर्डचा जो सिलेबस राबवला जातो त्या सिलेबसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. हे विद्यार्थी निश्चितच, मागचा जर इतिहास पाहिला तुम्ही नवोदयचा, तर नवोदयमध्ये आतापर्यंत गेलेले जेवढे पण नवोदयला गेलेले विद्यार्थी आहेत त्यांचं फ्युचर हे ब्राईट झालेले आहे, कारण ते कुठेतरी चांगल्या क्वालिटीचं त्यांना शिक्षण मिळालं, त्याचा त्यांना भविष्यात त्यांच्या करिअरमध्ये चांगला फायदा मिळाला. तर आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं करिअर घडवायचं असेल तर या परीक्षेला अवश्य एकदा तरी फेस करा. आणि अजून एक माझी आग्रहाची विनंती आहे की काही जणांना असं वाटतं की काय नवोदय परीक्षा द्यायची, नवोदयला मुलगा पाठवायचा, आणि जर आम्हाला पाठवायचा नसेल तर का बरं नवोदयची तयारी करायची. तर जरी आपल्याला नवोदय सारख्या हॉस्टेलला जर मुलगा पाठवायचा जरी नसेल तरी माझी विनंती आहे की नवोदयाची परीक्षा आणि त्याची तयारी एक वेळ अवश्य विद्यार्थ्यांकडून करून घ्या. कारण त्याचा एक फायदा असा आहे की सीबीएसईचा जो सिलेबस आहे, नवोदयचं जे गणित आहे, बुद्धिमत्ता आहे आणि जो भाषा विषय आहे, 3 भाषावरती ज्यांचा जो भर आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं गणित हे एका या लेवलचं तयार होतं की विद्यार्थी हे 5व्या वर्गात असताना 7व्या 8व्या वर्गाचं मॅथचे क्वेश्चन पण सहज सोडवू शकतात. म्हणजे एवढे मुलं आपले मेंटली प्रिपेअर होतात. आणि नवोदयची तयारी केल्यानंतर तुम्ही हवं तर ज्या शाळेत आहे त्या शाळेत शिकवा, नवोदयला नंबर लागला तरी पाठवा, नका पाठवू, पण मुलगा हा, एवढी आम्ही गॅरंटी देतो की मुलगा 10व्या वर्गाच्या बोर्ड परीक्षेत पण कधी मॅथ सारख्या विषयात मागे येणार नाही आणि भविष्यात तो कोणत्याही फील्डला फेस करू शकतो. चला तर परीक्षेबद्दल जाणून घेऊ की नेमकी परीक्षा असते कशी. तर पहा, ही जी परीक्षा असते या परीक्षेमध्ये आपल्याला मुख्यतः 3 विभाग असतात. एक म्हणजे मानसिक क्षमता चाचणी, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो, बुद्धिमत्ता चाचणी.
दुसरा असतो अंकगणित आणि विभाग तिसरा असतो तो म्हणजे भाषा विषय. आपण ज्या कुठल्या भाषेतून परीक्षा देत असाल, मराठी भाषेतून देत असाल तर आपल्याला इथे मराठी विषय येऊ शकतो. जर आपण इंग्रजी माध्यमातून देत असाल तर आपल्याला इथे इंग्रजी हा विषय येईल. गुजराती माध्यमातून गुजराती विषय, हिंदी माध्यमातून हिंदी विषय. आपण भाषा निवडीचा आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य या ठिकाणी असतं. आता या परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचं आहे की याच्यामध्ये एकच संयुक्त प्रश्नपत्रिका म्हणजे एकत्र प्रश्नपत्रिका असते 100 गुणांसाठी आणि वेळ असतो 2 तास. तालुका स्तरावरती याचे सेंटर असतात. सूचना अशी आहे की निवड परीक्षेचा कालावधी हा 2 तासाचा असतो, म्हणजे 2 तास इथे वेळ दिलेला आहे परीक्षेसाठी. आणि याच्यात 3 विभाग केलेले असतात आणि प्रश्नाची संख्या ही 80 असते. आता 100 गुणांसाठी 80 प्रश्न म्हणजे जर एक ऑब्झर्व केला आपण तर 1.25 म्हणजे 1.25 मार्क एका प्रश्नाला असतो. एका प्रश्नाला 1.25 मार्क आपण साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर एका प्रश्नाला 1.25 मार्क या ठिकाणी आपल्याला दिला जातो. त्यातला पहिला विभाग जो आहे तो मानसिक क्षमता चाचणी, बुद्धिमत्ता चाचणी, ज्याच्यामध्ये असतात जवळजवळ 80 प्रश्न. 50 गुणांसाठी 1.25 प्रश्न. जर प्रत्येक प्रश्नाला काउंट केलं तर 50 गुण होतात. आणि कालावधीचं काय नाही, कालावधी आपण आपल्या मनाने कमी जास्त करू शकतो कारण आपल्याला टोटल 2 तासाचा कालावधी आहे आणि हे 3 विभाग सोडवायचे. बुद्धिमत्तेला 60 मिनिटं द्यायचीच नाही, ती तयारी करताना आम्ही मुलांना सगळी बेसिक आयडिया देत असतो. त्याच्यानंतर विभाग दुसरा आहे, त्याच्यामध्ये आहे अंकगणित म्हणजे गणितावरती प्रश्न असतात. आता या गणितामध्ये जवळपास 20 प्रश्न आपल्याला विचारले जातात 25 गुणांसाठी आणि त्याचा कालावधी हे कालावधीचं थोडंसं कटच करू आपण. कालावधी किती आहे तो आपल्या मनावरती. आपण या 3 विभागात कोणते जो आपल्याला आवड वाटतो त्याला थोडंसं वेळ जास्त देऊ शकतो, सोपा वाटतो त्याला आपण थोडासा फास्टमध्ये कव्हर करू शकतो. आणि विभाग तिसरा तो म्हणजे भाषा, त्याच्यामध्ये आपल्याला 20 प्रश्न असतात जवळजवळ 25 गुणांसाठी. आता याच्यातला जो मानसिक क्षमता किंवा ज्याला आपण बुद्धिमत्ता मेंटल ॲबिलिटी असं म्हणतो, ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी, आता हा जो मेंटल ॲबिलिटीचा पार्ट आहे याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला एकूण 10 टॉपिक विचारले जातात. 10 भाग म्हटले जाते, 10 टॉपिक असतात आणि प्रत्येक भागाकरता वेगवेगळे प्रश्न असतात. प्रत्येक भागावर 4 प्रश्न असतात म्हणजे एका भागाला 4 प्रश्न. तर 10 टॉपिकला असतात जवळजवळ 40 क्वेश्चन. तेच त्याने सांगितलं सुरुवातीला किती प्रश्न असतात 40. फक्त 10च टॉपिक असतात. त्या टॉपिकची पण डिटेल माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर विभाग 2 गणित, गणितामध्ये जवळजवळ 12 टॉपिक आपल्याला याच्यामध्ये असतात आणि या 12 टॉपिक वरती कमी जास्त वेटेज देऊन जवळपास 20 प्रश्न आपल्याला विचारले जातात. विभाग तिसरा भाषा, 20 प्रश्नासाठी आपल्याला 4 पॅसेज असतात. 4 पॅसेज किंवा त्याला आपण उतारे असेल, उतारे किंवा पॅसेज, ज्याच्यावरती प्रत्येक उतार्यावर प्रत्येक पॅसेजवर 5 प्रश्न आपल्याला विचारले जातात. असे एकूण 4 पॅसेजवर 20 प्रश्न असतात आणि 1.25 मार्काचा एक प्रश्न जर म्हटलं आपण तर 25 गुण असतात. म्हणजे जवळजवळ टोटल 100 गुणांसाठी 80 प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता याच्यामध्ये डिटेल जाणून घेण्याअगोदर थोडक्यात थोडीशी अजून एक माहिती सांगतो. काही लोक, एक आमचा अनुभव असा आहे की काही लोक या नवोदयसाठी इतकं मुलांना प्रेशराईज करतायत की अक्षरशः मुलगा तिसरा वर्ग असतानाच इयत्ता 4थी मध्ये ज्यावेळेस मुलगा कुठेतरी जातो त्यावेळेस त्या मुलाचं TC दाखला ज्या कुठल्या प्रायव्हेट शाळेमध्ये असेल किंवा कुठल्या एखाद्या इंग्लिश मिडियम CBSE शाळेत असेल तिथून काढून एखाद्या जिल्हा परिषद सारख्या ठिकाणी, म्हणजे जिल्हा परिषद किंवा एखाद्या आपल्याला ज्या ठिकाणी असं वाटत असेल फेवरेबल कंडिशन असेल त्या ठिकाणी त्या जिल्हा परिषद सारख्या किंवा कोणत्या एखाद्या शाळेत विद्यार्थ्याला टाकतात. आता जिल्हा परिषद शाळा ही दर्जेदारच आहे, आपल्याला त्याच्याबद्दल दुमत नाहीये, पण जिल्हा परिषदमध्ये टाकण्याचा त्यांचा उद्देश असा असतो की मुलाला एकही दिवस शाळेत ते पाठवत नाहीत. जिल्हा परिषदला टाकतात, मुलाला शाळेत पाठवत नाही. मग आता मुलाला शाळेत पाठवत नाही, करतात काय, एखाद्या कोणत्या तरी क्लासेसच्या माध्यमातून ते त्या मुलाचा 4था आणि 5वा वर्षात म्हणजे वर्ग 4था आणि वर्ग 5वा 2 वर्ष त्याला शाळेत न पाठवता दिवसभर या 3 विषयाची तयारी त्या क्लासेसच्या माध्यमातून करतात. आता एका वर्षातील त्या क्लासेसची फी जर आपण गृहीत धरली 25 ते 30,000, 25 ते 30,000 एवढी फी एका वर्षाची. 2 वर्षाची ते 50 ते 60,000 रुपये तुमच्याकडून जमा करणार क्लासेसमध्ये. त्यांच्याकडे 60,000 रुपये तुम्ही फी भरल्यानंतर जर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या XYZ ठिकाणी तुमचा मुलगा जर तुम्ही त्या तयारीसाठी पाठवत असाल तर त्या ठिकाणी जाण्यासाठी तिथं परत एखादं हॉस्टेल किंवा रूम जर केली तुम्ही तर एका वर्षाला 1 लाख रुपये तुमचा खर्च तो पडला. म्हणजे सरळ तुमचे 2 वर्षाचे 2 लाख रुपये हे तुमचे हे होणार आणि
आणि 60,000 म्हणजे 2 ते 2.5 लाख रुपये तुम्ही वर्ग तिसरा आणि वर्ग चौथा आणि वर्ग पाचवा या 2 वर्षात तुम्ही फक्त नवोदयची तयारी करण्यासाठी 2.5 लाख रुपये खर्च केले. बरं, खर्च करण्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, तुमचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे, तुम्ही कुठेही खर्च करा. पण माझं एक वैयक्तिक मत आहे की जर तुम्ही त्या मुलाला वर्ग चौथा आणि वर्ग पाचवा अशा या 2 शालेय अभ्यासक्रमापासून वंचित ठेवून फक्त नवोदयची तयारी करत असाल तर हे मला योग्य वाटत नाही. शेवटी प्रत्येकाला आपापलं मत असतं. पण मला असं वाटतं की जर चौथ्या वर्गात तो मुलगा असेल, 5व्या वर्गात जर तो असेल, तुम्ही नॉमिनल त्याचा दाखला त्या शाळेत ठेवत असाल आणि त्याची जर स्पेशल नवोदयची तयारी करत असाल तर नवोदयवाले फक्त मेंटल ॲबिलिटी, गणित आणि भाषा या 3 विषयावरती ते फोकस करणार. पण शालेय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो आणि सर्वांगीण विकासासोबत या शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचे काही विषय मागे पडतात. जसे की जर तुमचा विद्यार्थी मराठी मीडियमला असेल तर तो इंग्रजी, तसेच तो हिंदी किंवा त्याचा इतिहास, त्याचा भूगोल, त्याचा समाज म्हणजे सोशल सायन्स किंवा आपण त्याला विज्ञान असं म्हणतो, विज्ञान ही अशा या मुख्य विषयांमध्ये किंवा ह्या शालेय अभ्यासक्रमामध्ये महत्वाचे मानले जाणाऱ्या काही बेसिक विषयांमध्ये तो विद्यार्थी मागे पडतो. आणि जर अशा विषयामध्ये जर तो मुलगा 4थ्या वर्गात 5व्या वर्गात त्याचा सिलेबसच झाला नाही, तुमच्या विद्यार्थ्याची, तुमच्या मुलाची नवोदयला निवड जरी झाली तरी तुमचा मुलगा हा डायरेक्ट वर्ग 6व्या वर्गासाठी निवडला जाणार आहे. आणि एक विचार करा, आपण मुलगा 3ऱ्या वर्गात असताना काढला, 4था आणि 5वा वर्ग 2 वर्ष शाळेत न पाठवता डायरेक्ट आता 6व्या वर्गात त्याला पाठवायचं, हे कितपत योग्य वाटतं? कारण ज्या मुलाचा 3ऱ्या वर्गाचा बेस पूर्ण आहे, 3rd स्टँडर्ड मधला मुलगा 2 वर्ष तुम्ही नवोदयची क्लास करून डायरेक्ट वर्ग 6व्या वर्गात पाठवता. वर्ग 6व्या वर्गात गेल्यानंतर त्याला तिथे इतिहास, भूगोल, इंग्रजी, विज्ञान अशा सगळ्या विषयाचा अभ्यास करावा लागतो. आणि 6व्या वर्गाचा अभ्यास ते घेत असताना ते 4थ्या आणि 5व्या वर्गाचं बेसिक नॉलेज तर ते विद्यार्थ्याला देणार नाही. जरी नवोदय विद्यालयातले शिक्षक असले, जरी ते इंटेलिजंट असले, तरी एवढे तरी इंटेलिजंटपणा तुम्हाला दाखवू शकणार नाही की तुमचा बॅग आलेला सिलेबस ते कम्प्लीट करून घेते. मग याच्यात होतं काय, तर हे मुलं तिथे गेल्यानंतर टेन्शन मध्ये येतात की आपल्याला इतिहासाचं काहीच येत नाही, भूगोलाचं काहीच येत नाही, विज्ञानाचं काहीच येत नाही, इंग्रजीचं काहीच येत नाही. आणि ते शिक्षक लोक त्यांना जास्त डोकं लावू शकत नाही. मग आता नाईलाज त्यांचा पण विचाराचा नाईलाज होतो. ते 6व्या वर्गाचं, 7व्या वर्गाचं, 8व्या वर्गाचं, 9व्या वर्गाचं कसं तरी त्यांचं कम्प्लीट करत राहतात. आणि हे मुलं 10व्या वर्गात झाल्यानंतरही कसं तरी 60-70% घेऊन नवोदय विद्यालयातून 10व्या वर्गात बाहेर पडतात आणि पूर्ण लाईफ त्यांची, फ्युचर त्यांचं स्पॉइल होऊन जातं. तर ही चूक मला असं वाटतं पालकांनी करू नका. आम्ही पण क्लास घेतो, आम्ही पण दिवसभर घेऊ शकतो, पण आमचं मत असं आहे की दिवसभर क्लासला मुलं बसवले म्हणजे ते शाळेपासून वंचित राहतात. तर शाळेचा अभ्यासक्रमही तेवढाच महत्वाचा, शाळेलाही महत्व देणं तेवढंच आवश्यक आहे. तुम्ही ज्या शाळेत असाल त्या शाळेत मुलगा हा कंटिन्यू ठेवा आणि सोबत नवोदयची क्लास अशा ठिकाणी करा की जे ठिकाणी शाळा करून तुमची क्लासेसची तयारी होऊ शकते. ठीक आहे, तर चला तर घेऊया आपण आपल्या पुढच्या पाठच्याकडे. नवोदय विद्यालयामध्ये, नवोदय परीक्षेमध्ये विचारल्या जाणारे काही परीक्षार्थींसाठी काही महत्वाचे जे विभाग आहेत ते टॉपिक कोणते असणार आहेत पहा. मानसिक क्षमता चाचणी, त्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं म्हटलं होतं. मेंटल ॲबिलिटी टेस्ट, या मेंटल ॲबिलिटी टेस्ट मध्ये जवळजवळ आपल्याला 10 टॉपिक असतात. पहिला टॉपिक म्हणजे वेगळेपण, दुसरा जुळवणी आकृती म्हणजे सेम टू सेम सिमिलर फिगर आपल्याला ओळखायची असते. तिसरी आकृती पूर्ण करायची असते. चौथा आहे मालिका पूर्ण करा, एक सिरीज असते, सिरीज कंप्लीट करायची. समसंबंध म्हणजे काही रिलेशन असतात, ते रिलेशन आपल्याला चेक करायचे असतात डायग्राम मध्ये. त्याच्यानंतर भौमितिक रचना असतात, आकृत्यांचे कन्स्ट्रक्शन असतं. त्याच्यानंतर आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा अशा टाईपचे काही प्रश्न आपल्याला विचारले जातात. आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा आपल्याला असतात. त्याच्यानंतर घडी किंवा घडी घालणे किंवा उलगडणे म्हणजे कागदाला घड्या घालणे, कागदाला घड्या घालणे किंवा कागद उलगडणे. घड्या घातल्यानंतर कागद जर आपण उलगडला तर उलगडलेला कागद कसा दिसेल अशा टाईपचे काही प्रश्न असतात. अवकाश कल्पना असतात, तुकडे जोडून नवीन तयार होणारी आकृती. त्याच्यानंतर लपलेली आकृती शोधणे, अशा टाईपचे काही, अशा प्रकारचे काही 10 टॉपिक आपल्याला असतात. आणि प्रत्येक टॉपिकवर 4 प्रश्न प्रत्येक टॉपिकवरती असणार. आता 4 प्रश्न प्रत्येक टॉपिकवर म्हटलं तर जवळजवळ 40 प्रश्न आपल्याला असतात आणि मार्क असतात 50, म्हणजे 50%
पाठ हा तुमचा बुद्धिमत्तेचाच असतो. त्याच्यानंतर अंकगणित, याच्यामध्ये जवळपास 12 टॉपिक आहेत. संख्या पद्धती, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, अवयव, गुणक आणि त्यांचे गुणधर्म म्हणजे मल्टिपल्स अँड फॅक्टर्स, दशांश अपूर्णांक, डेसिमल फ्रॅक्शन आणि त्यांच्या 4 फंडामेंटल ऑपरेशन म्हणजे मूलभूत क्रिया, दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांक म्हणजे डेसिमल फ्रॅक्शन आणि त्यांचे एकमेकांमध्ये मिक्स फ्रॅक्शन वगैरे आहेत, त्यांचे एकमेकांमध्ये रूपांतर म्हणजे कन्वर्जन आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे 6 नंबर टॉपिक लेंथ, मास, कॅपॅसिटी, लांबी, वस्तुमान, धारकता, काल, चलन, पैसा म्हणजे टाइम, करन्सी, नोट्स वगैरे. त्याच्यानंतर आहे गणितीय पदावलीचे सरलीकरण म्हणजेच बॉडमास रूल्स वगैरे आपल्याला याच्यामध्ये असणार. बॉडमास, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, काही कॅल्क्युलेशन आपल्याला याच्यामध्ये असतात. फ्रॅक्शन वगैरे असतात. फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनच्या नंतर आहे नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस, परिमिती, पेरिमीटर अँड एरिया म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ. त्याच्यानंतर 11वा टॉपिक आहे कोनांचे प्रकार व त्यांचे उपयोजन. 12वा टॉपिक आहे स्तंभलेख, आलेख, रेषालेख ज्याला आपण म्हणतो. पाय डायग्राम, चार्ट वगैरे डायग्राम असतात. या डायग्रामवरती काही क्वेश्चन असतात आणि त्या डायग्रामला रीड करायला आपल्याला विचारलं जातं आणि ते समजून घ्यायला विचारलं जातं. हा असतो दुसरा विभाग. याच्यामध्ये विचारले जातात जवळजवळ 20 प्रश्न आणि 25 मार्कासाठी हा विभाग विचारला जातो. म्हणजे जवळजवळ हा पण थोडा जरी मार्क कमी असले तरी हा खूप विभाग महत्वाचा आहे, कारण बऱ्याच मुलांना याच्यामध्ये आउट ऑफ मार्क पडतं खूप अवघड होतं. काही मुलांची जर तयारी केली आपण व्यवस्थित तर मुलं आउट ऑफ पर्यंत पोहोचतात, पण विदाऊट तयारी हे मुलं 10-12 मार्काच्या वर जात नाही. म्हणजे तो किचकट कॉम्प्लिकेट वाटणारा सब्जेक्ट मुलांना वाटतं, पण व्यवस्थित तयारी केली तर एकदम मुलं हे 20 पैकी 20 क्वेश्चन ॲक्युरेट सोडू शकतात. 25 मार्क सहज त्याच्यात घेतात. त्याच्यानंतर आहे भाषा विषयामध्ये आपल्याला विचारले जातात उतारे. याच्यामध्ये उतारांची संख्या असते 4, प्रत्येक उतारावरती प्रश्नांची संख्या असते 5 म्हणजे 4 उतारे 5 प्रश्न. टोटल प्रश्न असतात या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर 20 प्रश्न होतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क जर गृहीत धरला तर 25 मार्क याच्यामध्ये असतात. आणि हे उतार्यावरती विचारले जाणारे प्रश्न असतात. याच्यामध्ये काही व्याकरणाचे पाठ पण असतात, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, वाक्यात उपयोग करणे, अशा काही बेसिक कन्सेप्टवरती पण जसं की वेगवेगळे व्याकरणाचे पाठ असतात है ना. एक वचन, अनेक वचन किंवा लिंग वगैरे यांच्यावरती पण काही क्वेश्चन असतात. ठीक आहे, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी शब्द अशा पद्धतीचे काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला या याच्यामध्ये असतात. हा झाला नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी म्हणजे नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी जो काही परीक्षा ऑर्गनाइज होते त्या परीक्षेसाठी असलेला बेसिक सिलेबस आणि त्याची सर्व माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आपण इथंच थांबूया. चला, गुड बाय.